नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, खरीप पीक विम्याच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे आणि तीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, बघा, खरीप पीक विमा भरपाई तुडपुंजी देण्याचा विमा कंपनीचा घाट आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आता खरीप पीक विमा शेतकऱ्यांना अखेरपर्यंत कधी मिळणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार की मिळणारच नाही, तेही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण शेतीविषयक आणि सरकारी योजनांविषयक प्रत्येक विश्वसनीय माहिती तुम्हाला रोज या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, मागील खरीप हंगामातील सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या भागातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पूर्णा तालुका परिसरात खरीप हंगामात 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या प्रमुख पिकांचे प्रचंड नुकसान झाले। जोखीम पत्करून असंख्य शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे मोठ्या रकमेचा प्रीमियम भरला होता। मागील खरीप हंगामातील सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नदीच्या काठच्या भागातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पुराचे पाणी शेतात शिरून पिकांसह जमिनीचेही मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी माती वाहून गेली। उर्वरित क्षेत्रातील पिकांनाही मोठा फटका बसून उत्पादनात 50% अधिक घट नोंदवण्यात आली। कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या वतीने पीक कापणी प्रयोग घेण्यात आले। 6 मंडळांमध्ये रँडम पद्धतीने निवडलेल्या प्लॉटवर सोयाबीन कापूस उत्पादनाचे सरासरी मूल्य काढण्यात आले। काही ठिकाणी सोयाबीन दाण्यांमध्ये ओलावा आढळल्याचे विमा कंपनीने नमूद केले। त्यानंतर ओलावा वाढवून उत्पादन क्षमता कमी धरल्याचे सांगण्यात आले। यासोबतच उपग्रहाद्वारे मिळालेली माहिती मागील 5 ते 7 वर्षांचे उंबरठा उत्पादन आदी निकषांच्या आधारे नुकसान भरपाई निश्चित करण्यात येत आहे। पीक काढणी प्रयोगांनुसार नुकसान मोठे दिसून येत असतानाही कृषी बाजारपेठ, मंडी आणि नाफेडच्या खरेदीतील आकडे तसेच सॅटेलाईट अहवालांमुळे पिके चांगली असल्याचे गृहीत धरले जात असल्याने भरपाई अत्यंत कमी निश्चित केली जात असल्याचा आरोप होत आहे। या सर्व प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांच्या हाती अत्यल्प नुकसान भरपाई येत असल्याचे चित्र निर्माण झाले असून विमा कंपनीकडून जाणीवपूर्वक तुटपुंजी भरपाई देण्याचा प्रयत्न होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। यावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। परिणामी प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये अविश्वास निर्माण झाला असून ही योजना फसवी ठरत असल्याची भावना वाढीस लागली आहे। भविष्यात या योजनेत सहभागी होणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांकडून घेतली जात आहे। मित्रांनो, पीक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपयांचा हप्ता गोळा केला जातो। मात्र अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना 800 ते 1200 रुपये इतकीच भरपाई मिळत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे। लोकप्रतिनिधी आणि राज्यकर्त्यांनी यावर मौन बाळगणे दुर्दैव आहे। शेतकऱ्यांनी आता संघटित होणे गरजेचे आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना लवकरच लढा उभा करणार आहे असेही सांगण्यात आले। तर मित्रांनो, खरोखर ज्या शेतकरी बांधवांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले होते त्या शेतकरी बांधवांना खरे पीक विम्याचे पैसे मिळायला पाहिजे होते, परंतु तसं न होता शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे टाळण्यात येत आहेत। याचं कारण देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा आणि तुमचं म्हणणं काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।